नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। चला तर मग आपण काय करूयात, आपण NMMS स्कॉलरशिप परीक्षा याच्यामधला आपण काय घेतोय, दररोज आपण अंकगणिताचा अभ्यास करतोय। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण भूमितीचा अभ्यास करणार आहोत। तर आपण अंकगणितामध्ये आपण जेवढे अंकगणिताचे टॉपिक असतील आपण त्यांचा अभ्यास करतोय। तर आपण आता बघा, आपण आतापर्यंत 5 टॉपिकचा अभ्यास केलेला आहे। तर आता आपण बघणार आहे नेक्स्ट टॉपिक आपला एक चल समीकरणे। एक चल समीकरणे। एक चल समीकरणे कशाला म्हणायचं ते आपण बघणार आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण काय बघूयात, समीकरण म्हणजे काय हे बघायचे। समीकरण कशाला म्हणायचं माहिती आहे का तुम्हाला? समीकरण म्हणजे काय असतं? चलांचा समावेश असलेला, काय असतं समीकरण? चलांचा समावेश असलेला समानता संबंध म्हणजे समीकरण होय। किती सोपं आहे बघा। चलांचा समावेश, आता आपण ज्यावेळेस बैजिक राशींचे अवयव, बहुपदींचा भागाकार हे ज्यावेळेस आपण टॉपिक अभ्यासत होतो त्यावेळेस मी चल म्हणजे काय सांगितलं होतं। तर चल म्हणजे काय असतं? चल म्हणजे ए पासून झेड पर्यंत जे काही अक्षर असतात त्यांना आपण चल असे म्हणतो। मग अशा चलांचा समावेश असलेला समानता संबंध म्हणजे काय बघा, इक्वल टू म्हणजे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूचे जे काही चल असतील किंवा काही संख्या असतील तर त्यांचं जे काय उत्तर असेल ते बरोबर आलं पाहिजे, त्यावेळेस आपण त्याला काय असं म्हणतो? समीकरण असं म्हणतो। आता तुम्ही तोंडी ऐकण्यापेक्षा आपण एक उदाहरण बघूयात, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल। उदाहरणार्थ बघा, 2y + 5 = 8। समीकरण म्हणजे काय असतं बघा, आता बरोबर चिन्हाच्या समोर किती आहे? उजव्या बाजूला 8 आहे आणि बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला काय आहे? एकच चल आहे, बरोबर आहे का? मग काय सांगितलं? चलांचा समावेश असलेला चल आहे, चलांचा समावेश झालेला आहे आणि समानता संबंध, हा जो समानतेचं चिन्ह आहे बरोबरचं, तर याचा अर्थ दोन्ही बाजूचं उत्तर सारखं असलं पाहिजे। उजव्या बाजूला आहे 8, डाव्या बाजूला आहे 2y + 5, म्हणजे yची अशी एक किंमत पाहिजे की जेणेकरून इकडची पण बेरीज आली पाहिजे 8 आणि इकडची तर आहेच, त्याला आपण म्हणतो समीकरण। त्या समीकरणामध्ये बघा, पहिलं महत्त्वाचं आहे समीकरणाची उकल। हे झालं समीकरण। आता आपण बघतोय समीकरणाची उकल म्हणजे काय बघा, चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात। काय होतं? चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात म्हणजेच काय होतं? म्हणजेच समीकरणाचे समाधान होते। त्या किमतीला त्या समीकरणाची उकल म्हणतात। एकदम सोपं आहे बघा, अवघड असं काहीच नाही। मी आता जे सांगितलं इथं वर हे फक्त समीकरण होतं, खाली काय आपल्याला बघायचे? समीकरणाची उकल।
उकल म्हणजे काय तर बघा, चलाच्या ज्या किमतीने, म्हणजे हे जे चल आहे ह्या चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. म्हणजे बरोबर चिन्हाच्या पुढं 8 आहे तर इकडं बरोबर चिन्हाच्या डावीकडे पण 8 उत्तर आलं पाहिजे. तर इकडं 8 उत्तर येण्यासाठी चलाची अशी एक किंमत आली पाहिजे की जेणेकरून याचं उत्तर 8 आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच काय, त्या समीकरणाचं समाधान झालं पाहिजे. त्या किमतीला काय म्हणायचं, समीकरणाची उकल. एक उदाहरण बघूयात आपण. उदाहरण बघा बरं एक, काय येतंय, x अधिक 3 बरोबर 5. बघा काय उदाहरण घेतलं आपण, x अधिक 3 बरोबर 5. याच्यामध्ये चल आहे एक, बरोबर, उजव्या बाजूला आहे 5, डाव्या बाजूला आहे x अधिक 3. म्हणजे आपल्याला xची अशी किंमत शोधावी लागेल की जेणेकरून डाव्या बाजूचं उत्तर पण किती आलं पाहिजे, 5 आलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल 5च का आलं पाहिजे, कारण समीकरणाच्या दोन्ही बाजू कशा पाहिजेत, समान पाहिजेत. त्यावेळेस आपण त्याला ह्या जी चलाची किंमत असते ह्या चलाच्या किमतीनं समीकरणाचं समाधान झालं पाहिजे. म्हणजेच काय, समीकरणाच्या दोन्ही बाजूंचं उत्तर सेम आलं पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला समीकरणाची उकल असे म्हणतो. बरोबर. मग बघा आता इकडं 5 येण्यासाठी आपल्याला एक्सची किंमत किती घ्यावी लागेल, 2 घ्यावी लागेल, कारण 2 अधिक 3 किती होईल, 5 होईल. म्हणून x बरोबर 2 ही किंमत ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस आपल्याला समीकरणाचं समाधान होतं. म्हणून x बरोबर 2 ही काय असेल, समीकरणाची, काय असेल, x बरोबर 2 ही समीकरणाची उकल होय. समजलं? एकदम सोपं आहे बघा. काहीच नाही, आपण फक्त समीकरण आणि समीकरणाची उकल काय असतं आपण हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूयात समीकरण सोडवणं. समीकरण सोडवणे. समीकरण सोडवणे म्हणजे काय करणे हे आपण बघूयात. तर बघा, समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे, म्हणजेच त्याची उकल शोधणे. किती सोपं आहे बघा. समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे. समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे, म्हणजेच त्याची उकल शोधणे होय. काय अवघड होतं का? काहीच नाही. समीकरण सोडवणं म्हणजे काय की चलाची किंमत काढायची, जे काही चल आहे त्याची किंमत काढायची, म्हणजेच त्याची उकल शोधायची. पुढं बघा, समानतेच्या काय गुणधर्म आहे, त्या गुणधर्मावरून समीकरणाची आपण उकली काढू शकतो. तर त्याच्यासाठीचे गुणधर्म कोणते आहेत बघा. समानतेचे गुणधर्म याचा आपण अभ्यास करू आणि लगेच आपण एकचल समीकरणाची उदाहरणं सोडवायला सुरुवात करूयात. 1 नंबरचं काय दिलं आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळवणे. समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे. हे झालं पहिला महत्त्वाचा समानतेचा गुणधर्म, समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे. 2 नंबरचा आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजूतून
समान संख्या वजा करणे. समीकरणाच्या दोन्ही बाजूतून काय करायचं, सुरुवातीला दोन्ही बाजूमध्ये समान संख्या ॲड करायची म्हणजे बेरीज करायची. 2 नंबरचं समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून काय करायचं, समान संख्या वजा करायची. त्याच्यानंतर पुढचा नियम बघा आता, किंवा पुढचा गुणधर्म बघा काय सांगितलं आहे. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय करायचं, समान संख्येनं गुणायचं. आणि 4 नंबरचा नियम, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना शून्यतर, आपण शून्यतर शब्दाचा अभ्यास केलेला आहे. शून्यतर समान संख्येने भागणे. बघा काय काय समानतेचे गुणधर्म आहेत आपले. पहिला गुणधर्म आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये काय करायचं, समान संख्या मिळवणे. 2 नंबरचा आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करणे. 3 नंबरचा आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. आणि शेवटचा आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना शून्यतर समान संख्येने भागणे. हे झालं समानतेचे गुणधर्म. तर आपल्याला शेवटचं बघायचं जे आपल्या टॉपिकचं नाव आहे. आपल्या टॉपिकचं नाव काय होतं, एकचल समीकरणे. मग आपल्याला एकचल समीकरण म्हणजे काय हे तर शिकावंच लागेल. बघा मग एकचल समीकरण. एकचल समीकरण म्हणजे काय, ज्या समीकरणात एकच चल असते, त्या समीकरणास एकचल समीकरण असे म्हणतात. असं समीकरण. तर आपण सुरुवातीला समीकरण म्हणजे काय हे पण बघितलं. समीकरण म्हणजे काय होतं, तर चलांचा समावेश असलेला एक समानता संबंध. मग त्या चलांमध्ये एकच जर चल असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एकचल समीकरण असं म्हणतो. उदाहरण बघा, x + 5 = -12. एकच चल आहे ना याच्यामध्ये, x + 5 = -12 म्हणजे एकच चल आहे. दुसरं उदाहरण बघा, x + 2 / 3 - 4 = 7. दुसरं उदाहरण काय सांगितलंय की x + 2 / 3 - 4 = 7. हे पण काय झालं, एक एकचल समीकरण. आता एकचल समीकरण सोडवताना 1-2 गुणधर्म आहेत बघा, एकदम सोपे आहेत. आणि आपण एकचल समीकरण म्हणजे काय आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं, एकचल समीकरण सोडवण्यासाठी 2 नियम आहेत बघा. त्याच्यातला पहिला नियम बघा काय सांगतोय, एकचल समीकरण सोडवताना एकचल समीकरण किंवा समीकरणे सोडवताना चलपदे एका बाजूस व स्थिर पदे
दुसऱ्या बाजूस आणावीत. काय सांगितलंय? एक चल समीकरण सोडवताना चल पदे म्हणजे जे एक्स आहे असे जे पद असतात ना चल असणारे ते एका बाजूला घ्यायचे, एकतर डाव्या किंवा उजव्या, आणि स्थिर पद दुसऱ्या बाजूला घ्यायचे. आणि याचा समानतेचे जे गुणधर्म आपण 4 शिकलेलो आहोत त्याच्याप्रमाणे त्याचा उपयोग करून समीकरण सोडवायचं. आणि शाब्दिक उदाहरणे सोडवताना दिलेल्या माहितीचे, हे महत्त्वाचं आहे बघा, शाब्दिक उदाहरणे सोडवताना दिलेल्या माहितीचे गणिती रूपांतर करून ते समीकरण सोडवावे. एकदम सोपं आहे बघा. दुसरं काय आहे, जे शाब्दिक उदाहरणं दिलेले असतात ते शाब्दिक उदाहरणाचं काय करायचं, गणिती रूपामध्ये त्याला आणून ते समीकरण सोडवायचं. चला आता आपण काय, आपल्याला नमुना प्रश्न दिलेले आहेत बघा. काय हे नमुना प्रश्न जे आहेत ते थोडे आपण नमुना प्रश्नांचा आधी अभ्यास करूया, त्याच्यानंतर आपण स्वाध्यायाचं स्पष्टीकरण करूयात. ठीक आहे. तर बघा, नमुना प्रश्नामधला पहिला प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्न काय सांगितलं आहे बघा, 11x - 1 छेद 2x + 3 बरोबर 2, तर x बरोबर किती? काय क्वेश्चन आहे, 11x - 1 छेद 2x + 3 बरोबर 2, तर x बरोबर किती? काढा उत्तर. काय येईल बघा, 11x - 1 छेद 2x + 3 बरोबर 2/1. 2च्या खाली काय नाही म्हणजे काय असतं, 1 आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. मग आता आपण काय करतो, आपल्याला समीकरण सोडवायचं आहे, समानता गुणधर्म माहिती आहे. ठीक आहे. तर आपण ह्याचा तिरकस गुणाकार करून घ्या. या 11x - 1 ने 1 ला गुणा आणि 2 ने याला गुणा, म्हणजेच काय येईल, म्हणून 11x - 1 गुणुले 1 बरोबर 2 कंसात 2x + 3. कळली ही स्टेप? एकदम सोपी आहे बघा. त्याच्यानंतर काय करायचं, 2 न कंसाला गुणून घ्या. 11x - 1 आहे तसंच राहील, 2 न गुणल्यानंतर 2 दुणे 4x अधिक 2 त्रिक 6 होऊन जाईल. आता जो आपण एक चल समीकरण सोडवण्याचा नियम पाहिला होता, त्या नियमामध्ये काय सांगितलं की चलाची पदे काय करा, एका बाजूस घ्या आणि स्थिर पदे एका बाजूस घ्या. मग हे 11x आहे असंच राहू द्या. इथलं उजव्या बाजूचं 4x ज्यावेळेस ते डाव्या बाजूला येतं त्यावेळेस त्याच्या विरुद्ध चिन्ह असतं. मग हे प्लसमध्ये आहे, इकडं आल्यानंतर मायनस होईल. बरोबर, हे 6 आहे असंच, आणि इकडचं जे -1 आहे डाव्या बाजूचं ते उजव्या बाजूला आल्यानंतर +1 होऊन जाईल. तर आता आपल्याला मिळेल काय, 11x - 4x. 11तून 4 गेले किती राहील, 7x बरोबर 6 + 1 7. मग काय होईल, एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला, म्हणजे x बरोबर हे 7 आहे असंच. आता याच्या विरुद्ध चिन्ह, 7चं चिन्ह इथं कसं आहे, 7 गुणाकारात आहे, म्हणजे तो उजव्या बाजूस येताना तो कसा येईल, भागाकारात येईल. म्हणजेच 7 × 1 = 7, म्हणजेच किती आलं, 1. म्हणून x बरोबर 1. ज्यावेळेस 11x - 1 छेद 2x + 3 बरोबर 2 आहे, तर x बरोबर 1. आता हे तुम्ही प्रूफ पण करू शकता की एक्सची किंमत 1 आहे, म्हणजे एक्सच्या 1 या किमतीनं ह्या समीकरणाचं समाधान होतं आहे की नाही हे पण तुम्ही पाहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक्सची किंमत इकडे ठेवा आणि डाव्या बाजूची किंमत 2 येते का नाही ते चेक करा. बघा, 11 कंसामध्ये 1 - 1 छेद 2 कंसामध्ये 1 + 3, तर काय येईल,
11 एक 11 म्हणजे 11 वजा 1 किती होईल 10 होईल. बे एक बे 2 अधिक 3 किती होईल 5 होईल. होईल की नाही. 10/5 म्हणजेच 5 एक 5 5 2 10 म्हणजेच 2 येईल. बघा डाव्या साईडचं उत्तर 2 आहे, उजव्या साईडचं उत्तर 2 आहे. म्हणजे x बरोबर 1 या चलाच्या किमतीनं ह्या समीकरणाचं काय झालं समाधान झालं. म्हणजेच x बरोबर 1 ही काय झाली या समीकरणाची उकल झाली. म्हणजे जे काय आपलं उत्तर आलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे. अशाही पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करून सोडवू शकता. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा. चला पुढचं उदाहरण 2 नंबरचं बघा काय सांगितलंय. सोनलच्या आईचे आजचे वय सोनलच्या आईचे आजचे वय हे सोनलच्या आईचे आजचे वय हे सोनलच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर तिच्या आईचे वय तिच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर तिच्या आईचे आजचे वय किती. प्रश्न बघा. प्रश्न जरी दिसायला खूप मोठा असेल तरी आपण एक चल समीकरण सोडवण्याचं आपण काय बघितलं होतं की छोटासा नियम बघितला होता. त्या नियमामध्ये काय सांगितलं होतं, ज्यावेळेस एखादं शाब्दिक उदाहरण असेल त्यावेळेस आपण त्या शाब्दिक उदाहरणाचं गणिती उदाहरणामध्ये रूपांतर करून घेतलं की ते आपल्याला एकदम सोपं जातं सोडवायला. बरोबर आहे की नाही. पहा मग काय सांगितलं आपल्याला गणित. सोनलच्या आईचे आजचे वय. आता आपल्याला काय करावं लागेल बघा. सोनलच्या आईचे आजचे वय हे सोनलच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर तिच्या आईचे वय हे तिच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर तिच्या आईचे आजचे वय किती. आता आपल्याला महत्त्वाचं कोण आहे सुरुवातीला सोनल आहे. मग सोनलचं आपण वय काय मानूयात x मानूयात. लिहा मग. ठीक आहे. आधी सोडवा. सोनलचे काय करायचं आधी सोनलचं वय घ्यायचं. सोनलचे आजचे वय x वर्ष. सोनलचं आजचं वय आपण x वर्ष मानू किंवा समजा सोनलचे आजचे वय x वर्ष आहे. पण काय सांगितले सोनलच्या वयाच्या तिप्पट आहे. सोनलच्या आईचं आजचं वय किती आहे हे सोनलच्या वयाच्या तिप्पट आहे. मग सोनलचं वय किती आहे x वर्ष. मग सोनलच्या आईचं वय तिच्यापेक्षा 3 पट जास्त आहे. मग 3 पट जास्त म्हणजे आपण 3 गुणिले x करू शकतो. म्हणून तिच्या आईचे आजचे वय किती असेल मग 3 गुणिले x म्हणजेच 3x वर्ष मानू. पुढं काय सांगितले 10 वर्षानंतर तिच्या आईचे वय. 10 वर्षानंतर तिच्या आईचं वय म्हणजे 3x मध्ये आपण 10 वर्षानंतर म्हणले. नंतर म्हणल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज करावी लागेल. जर 10 वर्षापूर्वी म्हणलं असेल तर वजाबाकी करावी लागली असती. म्हणून 10 वर्षानंतर तिच्या आईचे वय किती होईल. आईचे वय 3x अधिक 10
मग 10 वर्षानंतर सोनलच्या आईचं वय किती होईल? 3x अधिक 10. मग 10 वर्षानंतर सोनलचं वय किती होईल? 10 वर्षानंतर सोनलचं वय आजचं x आहे. मग 10 वर्षानंतर किती होईल? x अधिक 10 वर्ष होईल. क्लिअर आहे? मग आता आपल्याला बघा दिलं आहे काय, सोनलचे आईच्या आजचे वय म्हणजे किती आलं? 3x. आजचे वय हे तिच्या वयाच्या तिप्पट आहे, हे झालं 3x. 10 वर्षानंतर तिच्या आईचे वय तिच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल. म्हणजे 10 वर्षानंतरचं जे काय आहे हे ते कसं असेल? दुप्पट असेल. कुणाच्या? बघा 10 वर्षानंतर तिच्या आईचं वय किती आहे? 10 वर्षानंतरचं 3x. बरोबर आहे. 10 वर्षानंतर सोनलच्या आईचं वय किती आहे? 3x अधिक 10. आणि हे 10 वर्षानंतर तिच्या आईचं वय 3x अधिक 10 हे कसं असेल? त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल. कुणाच्या दुप्पट असेल? सोनलच्या वयाच्या. सोनलचं 10 वर्षानंतरच्या वयाच्या दुप्पट असेल. म्हणजे 2 गुणुले x अधिक 10. हे झालं आपल्याला जे काही आपलं शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. ह्या शाब्दिक उदाहरणाचं गणिती रूपांतर. चला मुलांना आपण कुठपर्यंत आलो होतो की सोनलचं वय आपल्याला काढायचं, बरोबर. तर आपण जे काही आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलं होतं त्या शाब्दिक उदाहरणाचं आपण गणित रूपांतर त्याचं केलेलं आहे. आता हे एक चल समीकरण आपण सोडवून घेऊयात. बघा काय येईल? 3x अधिक 10 बरोबर ह्या 2 ह्या कंसाला गुणून घ्या. 2 x ला गुणलं तर काय येईल? 2x अधिक 2 10ला गुणलं तर काय येईल? 20 येईल. मग आता आपल्याला पुढचा नियम काय माहिती आहे की त्याची चल एका बाजूला घ्या आणि स्थिर पद एका बाजूला घ्या. मग काय करा? हे 2x डाव्या बाजूला घ्या. काय येईल? 3x याचं चिन्ह विरुद्ध असेल, वजा 2x बरोबर 20. हे अधिक 10 इकडे आल्यानंतर वजा 10 होऊन जाईल. 3x मधून 2x गेले, राहिले 1x म्हणजेच x बरोबर 20 वजा 10 किती होईल? 10 होईल. म्हणजे आपल्याला x बरोबर 10 होईल. म्हणजेच x म्हणजे काय आहे? सोनलचं आजचं वय म्हणजेच x वर्ष म्हणलं होतं आपण. मग सोनलचं आजचं वय x म्हणजे सोनलचं आजचं वय किती आहे? 10 वर्ष आहे. पण आपल्याला विचारलं आहे कुणाचं? सोनलच्या आईचं विचारलं आहे. मग सोनलच्या आईचं आजचं वय किती आहे? 3x आहे बरोबर. मग xच्या ठिकाणी 10 किंमत ठेवा. काय येईल? सोनलच्या आईचे आजचे वय, सोनलच्या आईचे आजचे वय बरोबर 3x म्हणजेच काय असेल? 3 गुणुले 10 बरोबर 30 वर्षे. म्हणजे सोनलच्या आईचं आजचं वय किती आलं? 30 वर्ष. एकदम सोपं आहे. फक्त शाब्दिक गणिताला आपल्याला आपल्या गणिती भाषेमध्ये उत्तर त्याचं एकदा रूपांतर केलं की सोडवणं एकदम सोपं आहे. चला आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न 3 नंबरचा. एका आयताची रुंदी एका आयताची रुंदी एका आयताची रुंदी ही त्याच्या एका आयताची रुंदी ही त्याच्या लांबीपेक्षा 3 मीने कमी आहे. जर आयताची परिमिती 82 मी असेल तर आयताची रुंदी किती? बघा प्रश्न काय किती सोपा आहे बघा. एका आयताची रुंदी आता आपल्याला ह्याला गणिती भाषेमध्ये मांडायचं आहे. तर आधी आपण गणित समजून घेऊयात. एका आयताची रुंदी ही त्याच्या लांबीपेक्षा 3 मी म्हणजे काय? मीटर 3 मीटरने कमी आहे.
जर आयताची परिमिती 82 मीटर असेल तर आयताची रुंदी किती? आता हे गणित सोडवताना आपल्याला आयताची परिमितीचं सूत्र माहिती पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि लांबी आणि रुंदी, लांबीला आपण काय म्हणा, एक्स म्हणा, किंवा यल आणि बी पण वापरू शकता तुम्ही, बरोबर आहे. यल कशाचं, लेंथचं, लांबीचं यल, आणि रुंदीचं ब्रेडचं आपण बी पण वापरू शकता, किंवा एक्स वाय आपण असं पण वापरू शकता, काही अडचण नाही. तर आपण आता याचं सोडवून घेऊयात. चला बघा, आयताची रुंदी काय करूयात आपण, एक्स मीटर मानूयात. आयताची रुंदी एक्स मीटर मानू. आयताची रुंदी जी आपल्याला काढायची ती काय करूयात आपण, एक्स मीटर मानू. पण आयताची लांबी काय सांगितली आपल्याला, आयताची लांबी ही रुंदीपेक्षा कशी आहे, 3 मीटरने कमी आहे. कमी आहे म्हणजे आपल्याला, चल आयताची लांबी बघा, आयताची लांबी काय सांगितली, आयताची लांबी कशी आहे बघा, एक्स अधिक 3 मीटर मानू. तुम्ही म्हणाल काय म्हणाले, काय समजणं गेले, प्रश्न काय होता बघा, आयताची आपल्या आयताची रुंदी कशी आहे, रुंदी ही लांबीपेक्षा 3 मीटरनं कमी आहे, बरोबर. मग लांबीपेक्षा 3 मीटरनं रुंदी कमी असेल, बरोबर, तर लांबी कशी असेल, 3 मीटरनं जास्त असेल. लांबी 3 मीटरनं जास्त आणि रुंदी कशी असेल, 3 मीटरनं कमी आहे. म्हणजेच काय असेल बघा, रुंदी 3 मीटरनं कमी म्हणजेच एक्स अधिक 3 झाली लांबी, आणि याच्यामध्ये 3 मीटरनं कमी म्हणजे काय होईल, एक्स 3 वजा 3 0 होईल, म्हणजेच एक्स राहील. म्हणजे आयताची लांबी ही एक्स अधिक 3 मीटर मानू, आणि आयताची रुंदी किती असेल मग, ती लांबीपेक्षा 3 मीटरनं कमी असेल, म्हणजेच काय असेल, एक्स मीटर असेल. क्लिअर आहे का. बघा आता आयताच्या परिमितीचं सूत्र लिहा. आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आपल्याकडे लांबी आहे, रुंदी आहे, आणि आपल्याला परिमिती पण सांगितली आहे 82. आपण आपल्या प्रश्नामध्ये बघितलं होतं की परिमिती किती होती, 82 होती. 2 लांबी किती आहे, एक्स अधिक 3, रुंदी किती आहे, एक्स आहे. त्या सोडून काय येईल, सोडवा. 2 एक्स, 1 एक्स अधिक 1 एक्स काय येईल, 2 एक्स अधिक 3 बरोबर. 2 कंसाला गुणून घ्या, 2 दोन्ही 4 एक्स अधिक 2 त्रिक 6. इकडं आपलं 82 आहे. असंच आपल्याला काढायची आयताची रुंदी, म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला निघाली की आपली आयताची रुंदी मिळून जाईल. हे 6 प्लस 6 इकडं आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच काय, 82 वजा 6 बरोबर 4 एक्स होऊन जाईल. मग 82मधून 6 गेले, किती राहिले, 76 राहतील. 76 बरोबर 4 एक्स. मग एक्स बरोबर काय असेल, 76 भागिले 4 बरोबर एक्स असेल. म्हणजेच काय, 4 एक 4 उरले किती, 3, 4 नवे 36, म्हणून एक्स बरोबर 19 मीटर. एक्स म्हणजे काय, आपली आयताची रुंदी, आणि ती किती आली, 19 मीटर बरोबर. म्हणजे आयताची रुंदी किती आहे, 19 मीटर, आणि आयताची बघा आयताची लांबी किती होती, लांबी होती एक्स अधिक 3, आणि रुंदी किती आहे, एक्स आहे. म्हणजे आपल्याला रुंदी किती मिळाली, एक्स बरोबर 19 मीटर, म्हणजे आपली रुंदी आली 19 मीटर. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांची बेरीज, 4 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. 2 संख्यांची बेरीज 132 आहे आणि त्या संख्या 5, 7 या प्रमाणात आहेत, तर
त्या संख्या कोणत्या? काय प्रश्न आहे? दोन संख्या घ्यायच्या, त्यांची बेरीज आहे 132 आणि त्यांचं प्रमाण कसं आहे 5:7, तर त्या संख्या कोणत्या? आता हे झालं आपलं शाब्दिक उदाहरण. आता ह्या शाब्दिक उदाहरणाचं आपल्याला गणिती भाषेमध्ये रूपांतर तयार करायचे. बघा, पहिलं घ्या दोन संख्यांची बेरीज. उत्तर काढतोय आपण आता. दोन संख्यांची बेरीज 132 आहे. बरोबर आहे, आपल्याला गणितामध्ये दिलेलंच आहे. मग पहिली संख्या आपण काय करूयात? पहिली संख्या x मानू. बरोबर आहे की नाही? पहिली संख्या x मानू. म्हणून दुसरी संख्या काय असेल बघा. बघा, दोन्हींची बेरीज किती आहे? 132. एक संख्या x असेल तर दुसरी संख्या काय होईल? 132 वजा x होईल. का होईल? बघा, आपण इथं छोटंसं उदाहरण घेऊयात. समजा आपण पहिली संख्या x मानली, बरोबर, आणि दुसरी संख्या काय म्हणलो आपण? 132 वजा x, आणि यांची बेरीज किती आहे? 132 आहे. बघा, हे पहा कसं आहे. एक संख्या, पहिली संख्या आपण x म्हणतोय आणि दुसरी संख्या काय म्हणतोय आपण? 132 वजा x, म्हणजेच यांची बेरीज किती? 132. हे झालं बरोबर चिन्हाच्या पुढं. मग हे अधिक x वजा x काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे दोन्ही बाजूकडे उत्तर आपलं समान होईल. होईल की नाही? 132 132. म्हणून आपण दुसरी संख्या 132 वजा x ही घेतलेली आहे. त्या संख्यांचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? त्या संख्यांचे गुणोत्तर प्रमाण, त्या संख्यांचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? 5:7 आहे. आहे की नाही? हे आपल्याला प्रश्नामध्ये इथं दिलेलं आहे. बरोबर. आपण आता उदाहरणात जी काय माहिती दिली त्याच्यानुसार आपल्याला उदाहरण कसं आपलं गणिती भाषेमध्ये कसं मांडता येईल बघा. पहिली संख्या काय घेतली आपण? x आहे. पहिली संख्या x मांडली आणि ह्याच्या पहिल्या संख्येला समप्रमाणात किंवा पहिल्या संख्येचं प्रमाण कसं आहे? 5 आहे. आणि दुसरी संख्या आहे 132 वजा x आणि तिचं कसं आहे? 7 आहे. बरोबर, कारण दोन संख्यांची बेरीज 132 आहे आणि त्यांचं प्रमाण 5:7 आहे. म्हणजे x बरोबर 5 असेल आणि खालची संख्या बरोबर 7 असेल. म्हणजेच काय येईल बघा, उदाहरणातल्या माहितीवरून x छेद 132 वजा x बरोबर 5/7. समजलं का? xचं प्रमाण कशासोबत आहे? 5 सोबत, आणि 132 वजा x हिचं कसं आहे? 7 सोबत. बरोबर. आता यांचा तिरकस गुणाकार करून घ्या. कसा येईल तिरकस गुणाकार? बघा, x न 7ला गुणा, 7x बरोबर 5 कंसामध्ये 132 वजा x. मग 5 ने 132ला गुणून घ्या. 7x बरोबर 132 गुणुले 5. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 आणि 1 16. हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6. किती होईल? 660 वजा 5x. होईल की नाही? होईल. पुढं बघा, आता हे वजा 5x आपल्याला सांगितले नियम. काय नियम सांगितला आहे की चल एका बाजूला घ्या आणि स्थिर पद एका बाजूला घ्या. हे वजा 5 इकडच्या बाजूला येईल, ते होईल अधिक 5. बरोबर. 660. 5 आणि 7 किती होईल? 12x बरोबर 660. म्हणून x बरोबर काय होईल? 660/12 बरोबर 12 पंचे 60. 66 मधून 60 गेले, उरले 6. 12 पंचे 60 म्हणजेच 55. x बरोबर किती आलं? 55 मिळालं. आपल्याला काय विचारले? दोन्ही पण संख्या विचारल्यात. बरोबर. त्या संख्या कोणत्या? मग एक संख्या 55 आहे, दुसरी संख्या काय आहे आपली? 132 वजा x. म्हणजेच काय येईल? काय येईल दुसरी संख्या? दुसरी संख्या बरोबर 132 वजा 55. करा बरं इथं. 132 वजा 55. 5 आणि 7 12, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 7
13 हातचा लेख 0 किती येईल? बरोबर 77. म्हणून दुसरी संख्या 77 आणि पहिली संख्या 55. यांची बेरीज किती होईल? 55 अधिक 77 केलं तर 132 होईल. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. 5 नंबरचा प्रश्न काय सांगितलाय? 2 नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 2 नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 5:4 आहे. किती आहे नैसर्गिक संख्यांचं गुणोत्तर? 5:4 आहे. दोन्ही संख्यांमधून दोन्ही संख्यांमधून 56 वजा केले तर येणाऱ्या संख्यांचे गुणोत्तर किती येईल? 3:2 होते. तर त्या संख्यांची बेरीज किती? तर त्या संख्यांची बेरीज किती? प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आधी, मग आपण उत्तर काढूयात. बघा काय सांगितले? 2 नैसर्गिक संख्यांचं गुणोत्तर किती दिले? 5:4 आणि दोन्ही संख्यांमधून काय करायचं? आपल्याला 56 वजा करायचे आणि 56 वजा केल्यानंतर येणाऱ्या संख्यांचं गुणोत्तर किती होते? 3:2. तर त्या संख्यांची बेरीज किती? मग आता आपण काय करूयात? दोन्ही संख्यांसाठी एकच समान पद वापरूयात. बरोबर, समान पट वापरूयात. कुठला? x मानू. म्हणून त्या दोन संख्यांमधील समान पट x मानू. त्या दोन संख्यांमधून किंवा संख्यातील समान पट x मानू. सोपं आहे. म्हणून त्या संख्या काय होतील? मग x मानल्यानंतर 5:4 प्रमाण आहे म्हणून त्या संख्या 5x व 4x होतील की नाही? होतील. मग काय येईल? त्या 5x आणि 4x च्या संख्या झाल्या तर त्या संख्यांमधून काय वजा करायचे? 56 वजा करायचे. मग त्या संख्यांमधून 56 वजा केल्यावर काय मिळेल आपल्याला? 5x वजा 56 व 4x वजा 56. सगळ्यात सोपं. या दोन संख्यांना आपण समानपट x मानलं. मग त्या संख्या काय होतील? 5x आणि 4x होतील. मग ह्या ज्या संख्या आहेत आलेल्या दोन, त्या संख्यांमधून आपल्याला किती वजा करायचे? 56 वजा करायचे. ते आपण 56 वजा करून आपल्याला अशा संख्या मिळाल्या. मग आपल्या पुढचं काय प्रश्न आहे की 56 वजा केल्यानंतर संख्यांचं गुणोत्तर किती होणार आहे? 3:2. सुरुवातीचं 5:4 बरोबर. मग 5 साठी काय असतं? 3 असतं आणि 4 साठी काय असतं? 2 असतं. मग 5x वजा 56 साठी काय असेल? 3 असेल. म्हणजेच मगाच्या सारखं आपण याच्या आधीचं उदाहरण सोडवले का तसंच दिलेल्या आपल्या उदाहरणातल्या अटीनुसार काय येते बघा. दिलेल्या अटीनुसार काय सोडवता येईल बघा आपल्याला पुढं. बघा दिलेल्या अटीनुसार काय येते? 5x बघा इथं लिहूयात आपण. 5x वजा 56 छेद 4x वजा 56 बरोबर 3:2 म्हणजे 3/2. तिरकस गुणाकार करून घ्या. 2 याला गुणा, याला असं गुणा. बरोबर आहे. म्हणजे काय? 2 कंसात 5x वजा 56 बरोबर 3 कंसात 4x वजा 56. 2 न गुणून घ्या. काय येईल? 2×5 10x वजा 56 गुणिले 2 किती होतं? 56 गुणिले 2 किती होणार? 56 गुणिले 2 112.
बरोबर 3 चोक 12 x वजा 56 गुणिले 3. इथं वाटलंच तर बघा 56 गुणिले 2 6 दुणे 12 हातचा आला 1 5 दुणे 10 आणि 1 11 112 होईल. आणि 56 गुणिले 3 काय होईल 6 त्रिक 18 हातचा आला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 168 होईल. बरोबर. आता स्थिर पद आणि चल एकत्र घ्या. काय करा इथं 12x मोठी संख्या आहे म्हणून हे 10x इकडं वजा होईल म्हणून काय करा इकडं 12x आहे तसंच ठेवा आणि हे 10x इकडं वजा x होऊन जाईल. आता इकडं काय आहे इकडचं वजा 168 इकडे घ्या. वजा 168 वजा 112 168 मधून 112 गेले किती राहिले 8 मधून 2 गेले राहिले 6 6 मधून 1 गेले राहिले 5 1 मधून 1 गेले राहिलं 0. बरोबर 12 मधून 10 गेले काय राहिले 2x. बरोबर आहे का नाही. म्हणून x बरोबर 56/2 म्हणजेच बेदोनी 4 बेआटी 16. काय येतं बघा x बरोबर म्हणून x बरोबर 28. x बरोबर किती आलं 28 आलं. पण आपल्याला संख्या काढायच्या आहेत. मग पहिली संख्या काय होती आपली 5x. दुसरी संख्या काय होती आपली 4x. मग काय येईल पहिली संख्या पहिली आणि त्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची. मग पहिली संख्या बरोबर 28 गुणिले 5 8 पंचे 40 हातचे आले 4 5 दोन्ही 10 आणि 4 14 140 होईल. दुसरी संख्या बरोबर 28 गुणिले 4 8 चोक 32 हातचे आले 3 4 दुने 8 9 10 11 किती होईल 112. आणि या दोन संख्यांची बेरीज करायची म्हणून दोन संख्यांची बेरीज बरोबर 140 अधिक 112 बरोबर 0 आणि 2 2 1 आणि 4 5 1 अधिक 1 2 काय होईल 252 होईल. मग आपलं उत्तर किती आलं 252. प्रश्न काय होता दोन नैसर्गिक संख्यांचं गुणोत्तर किती होतं 5/4 आणि त्याच्यातून 56 वजा केले आणि 56 वजा करून आपल्याला एक गुणोत्तर मिळालं 3/2. तर त्या दोन संख्या आपल्याला मिळाल्या. पहिली संख्या मिळाली आपली 140 आणि दुसरी संख्या मिळाली 112 आणि यांची बेरीज मिळाली 252. अशा प्रकारे आपण एक चल समीकरणामधला आपण त्याचं समान समानतेचे गुणधर्म बघितले. एक चल समीकरण म्हणजे काय बघितलं समीकरणाची व्याख्या बघितली आणि त्याच्यावर डिपेंड असणारे 4-5 उदाहरणं सोडवलेले आहेत. तर आपण नेक्स्ट आपल्या तासामध्ये काय करूयात आणखी 4-5 उदाहरणं आणि या जास्तीत जास्त जेवढं आपलं स्वाध्याय एक्सप्लेन करता येईल तेवढं आपण करून घेऊयात. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.